एका केंद्रीय कोन 150 अंश मापाचा आहे, तर त्या लघुकंसाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? हा वर्तुळ आहे, त्याच्या केंद्रीय कोन 150 मापाचा आहे. समजा हा कोन 150 मापाचा आहे, हा कोन 150 मापाचा आहे, हा एक्स वाय. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न काय म्हटलं बघा, एक केंद्रीय कोन 150 मापाचा आहे, एक केंद्रातून जाणारा कोन 150 मापाचा आहे, तर त्याच्या लघुकंसाच्या संगत. तर यामध्ये लघुकंस कोणता आहे पहिले बघा, AXB हा काय लघुकंस आहे. तर या लघुकंसाचा संगत विशाल कोन कोणता आहे? हा आहे, हा संगत विशाल कोन आहे. तर याचे माप किती? केंद्रीय कोनाचे माप आहे 150 अंश, म्हणून संगत लघुकंसाचे माप बरोबर 150 अंश. तर लक्षात ठेवा, केंद्रीय कोनाचे जेवढे माप आहे तेवढे संगत लघुकंसाचे माप असते. तर केंद्रीय कंसाचे माप 150 आहे, म्हणून लघुकंसाचे माप पण 150 आहे. तर या पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते? 360. पूर्ण वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 अंश असते. मग 360 अंशमधून आपण 150 वजा केले तर आपल्याला विशाल कंसाचे माप मिळेल 360 अंश वजा 150 अंश. मग 360 मधून 150 गेले, राहिले किती? तर राहतात 210 अंश. म्हणजे 210 हे विशाल कंसाचे माप आहे. आपल्याला विशाल कंसाचे माप काढायचे आहे, म्हणून पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे.